एमसीएचे अध्यक्ष रोहित दादा पवार स्वतः आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दादा, खरं तर आज दोन महत्त्वपूर्ण बैठका इकडे झाल्यात. काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले? नाही, हा अपेक्सचा विषय असतो, त्याच्याबरोबर आमच्या एजीएमचा विषय असतो. सहसा हा तसा बाहेर मीडियाच्या माध्यमातून सांगण्यासारखा विषय नाही, त्याला परवानगी आपल्याला घ्यावी लागते. नाही, अर्थात परवानगी घ्यावं लागत असलं तरी काही प्रश्न महत्त्वाचे होते की बीसीसीआयचं जे प्रतिनिधित्व आहे मागच्या 7-8 वर्षापासून एमसीएला मिळत नाही आहे, किंवा एकंदरीत इथे जे चालतायत प्रकार, इव्हेंट असतील वगैरे, त्याच्यावर अनेक ठिकाणी आक्षेप घेतला जातोय. काय तुम्ही अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये कुणी त्या बाबतीतला आक्षेप घेतला नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे गुजरात असोसिएशनच्या माध्यमातून भारतातलं सगळ्यात मोठं जे स्टेडियम आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाली जे स्टेडियम आहे, तिथं सुद्धा असे इव्हेंट घेतले जातात, मुंबईतला घेतले जातात. यातून जो अधिकचा इन्कम मिळतो त्यातूनच आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ही मदत त्या ठिकाणी देता येते. लोढा समितीच्या ज्या शिफारशी असतील त्या अंशतः आहेत त्या पूर्ण स्वीकारल्या तर अगदी तुम्ही अध्यक्ष व्हालच, पण एकंदरीत काय कारण आहे की बीसीसीआयचं प्रतिनिधित्व मिळत नाहीये? असं कुठं, आम्हाला तिथं प्रतिनिधित्व असतंच ना. आम्ही या असोसिएशनमधून एमसीएला जातोच, तिथं जाऊन आम्ही चर्चा करतोच. त्यामुळे तसं काही वेगळं नाही. बीसीसीआय सगळ्याच राज्याच्या ज्या असोसिएशन, जसं महाराष्ट्रात 3 आहेत, बाकीकडे काही ठिकाणी जसं गुजरातला 2 आहेत आणि बाकीकडे एकच असतं, ह्या सगळ्यांना बीसीसीआयमध्ये प्रतिनिधित्व असतं. खऱ्या अर्थानं खरं तर पायाभरणी म्हणता येईल अजय शिर्के सरांनी, परंतु आत्ता जी अकॅडमी ओपन केली आहे, काय एकंदरीत हे सगळं डेव्हलपमेंट होत असताना वाटतं? नाही, याच्यामध्ये काही खेळाडू आपल्या टीममध्ये खेळतात आणि खेळत असताना त्यांना तर सराव होतोच, त्यांच्यावर लक्ष दिलं जातं. पण काही खेळाडू जे टीममध्ये येत नाहीत पण चांगले असतात आणि वर्षभर त्यांच्यावर जर लक्ष नाही दिलं तर मग त्यांची स्किल कुठेतरी कमी होऊ शकते, डेव्हलपमेंटला त्रास होऊ शकतो, अडचणी येऊ शकतात. म्हणून आपण ही अकॅडमी अजय शिर्के साहेबांच्या नावाली तिथं सुरू केलेली आहे. त्याच्याचबरोबर 4 वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण रिजनल तिथं अकॅडमी सुरू करत आहोत. जसं की एक नाशिकला आहे, सोलापूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दापोलीला एक आपण तिसरी तिथं करत आहोत. याच्यामुळे 60 प्लेयर आम्ही जे सिलेक्ट करतो त्यातून फक्त 15च पुढे जातात टीममध्ये. राहिलेल्या 45 मुलामुलींवर खास लक्ष आपल्याला देता येईल, म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला आपले काही खेळाडू इंडियन टीममध्ये अजून जास्त प्रमाणात नेता येतील. दादा, खरं तर आपला कार्यकाळ जो आहे तो संपत आलाय, पुन्हा याच्या निवडणुका होतील. तुमच्या कार्यकाळामध्ये काय महत्त्वपूर्ण कामं झाली याचं समाधान आहे? पूर्वी 2000 मुलं खेळायचे, मुली खेळायचे, आता 9000 पर्यंत मुलं मुली खेळतात. मॅचेस वाढलेल्या आहेत, ट्रान्सपरन्सी मोठ्या प्रमाणात तिथं आलेली आहे. खेळाडूंची स्किल बघून तिला तिथं संधी दिली जाते. पूर्वी ज्या काही कंप्लेंट असायच्या काही कारणांमुळे असू शकतात, त्या आता कुठे तिथं आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे पारदर्शकता मोठ्या प्रमाणात सिलेक्शनपासून काम करण्याच्या बाबतीत आम्ही आणलेली आहे. दादा, खरं तर एक दबक्या आवाजात चर्चा अशी आहे की लाईफ टाईम मेंबरचे जे आहेत ते नातेवाईकच घुसवल्या जात आहेत आणि मग याच्यामध्येही राजकारण होत आहे. ह्या सगळ्या नॉर्म्स पाळले जातात. एजीएम झालेली आहे, एजीएम मध्ये अजेंडा हा लोकांनी तिथं अप्रूव्ह केलेला, अपेक्षली अप्रूव्ह केलेला आहे. त्यामुळे मीडियासाठी हा कुठेही त्या ठिकाणी विषय नाही. आणि मीडियामध्ये ज्याला बेस नाही, ज्याला कुठं फंडामेंटल्स नसतात, अशा बऱ्याच चर्चा त्या ठिकाणी असतात. सगळ्याच चर्चा खऱ्या असतात असं आपल्याला समजून चालता येत नाही. पुढील सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.